शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। मान्सूनचे वेळापत्रक आजच आणि नुकतेच IMDने म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे। म्हणजे मान्सून अंदमानात कधी दाखल होईल, त्यानंतर मान्सून केरळमध्ये, गोव्यामध्ये, कोकणमध्ये आणि मराठवाड्यात कधी दाखल होईल याबाबतच्या तारखा पहा सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, कडाक्याच्या उन्हानं हैराण झालेल्या महाराष्ट्रवासियांसाठी दिलासादायक बातमी आहे। भारतीय हवामान खात्याने यंदाच्या नैऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। तर हवामानाच्या विभागाच्या ताज्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटा पुढील 48 तासात दाखल होण्याची अत्यंत पोषक वातावरण सध्या तयार झाले आहे। म्हणजेच मान्सून हा 19 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमान समुद्रामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर 31 मेला मान्सून केरळमध्ये देशाचे प्रवेशद्वार या ठिकाणी पोहोचणार आहे। नंतर 5 जून रोजी गोव्यात मान्सूनचे आगमन हे अपेक्षित राहणार आहे। तर 6 जूनला कोकण किनारपट्टीवर मान्सूनची जबरदस्त एंट्री होणार आहे। नंतर 7 जून रोजी मराठवाड्याच्या भागामध्ये पोहोचणार असून पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे आगमन हे मान्सूनचे तयार होणार आहे। विशेष म्हणजे यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात बंगालच्या उपसागरात आणि समुद्रामध्ये कोणतेही चक्रीवादळ तयार झालेले नाहीत। चक्रीवादळ नसल्यामुळे मान्सूनचा प्रवास विना अडथळा आणि वेगाने होऊ शकतो असा विश्वास IMD म्हणजे भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। 2005 पासून हवामान विभाग संख्यांकीय पद्धतीचा वापर करून मान्सूनच्या तारखांना अचूक अंदाज वर्तवण्यात आहे। तर मान्सूनचे संकेत मिळत असले तरी महाराष्ट्राला उन्हाच्या झळा सध्या सोसावं लागत असून 15 मे पर्यंत राज्याच्या अनेक भागात तापमान 2 ते 3 सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।